नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ चंपावती नगरी म्हणजे आजची चौल या ठिकाणी खूप सारी पुरातन मंदिरे आहेत. देवीची आहेत, शंकराची, दत्तात्रयांची अशी बरीच मंदिरे आहेत. यापैकी आज आपण श्री कुंडेश्वर मंदिर याविषयी जाणून घेणार आहोत. ऐतिहासिक चौलमधील बऱ्याच पुरातन मंदिरामधील असे हे श्री कुंडेश्वर मंदिर. या शिवपिंडीची एक कथा आहे. तेथील गावकरी सांगतात, पूर्वीच्या काळी ही शिवपिंडी दरवर्षी थोड्या थोड्या आकाराने वाढत असे. असे करता करता जवळजवळ ती 4 ते 5 फूट उंच झाली. नंतर ही वाढ थांबवण्यासाठी कोणीतरी या पिंडीवर एक छोटा खिळा ठोकला. यानंतर या पिंडीची वाढ थांबली. पूर्वी येथे एक जुने कौलारू शिवमंदिर होते, पण ते पाडून आता नव्याने लाल चिरा वापरून मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरासमोर नंदीची मूर्ती असून आतमध्ये गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी श्री गणेशाची मूर्ती आहे. त्यानंतर हनुमंताची मूर्ती सुद्धा खूपच सुंदर आहे. आतमध्ये गेल्यानंतर मंदिरात एक शिवपिंडी उंच अशी आहे, खूप सुंदर आहे. पिंडीला पितळेच्या धातूचा नागाचा वेढा आहे. पिंडीच्या वरती अभिषेक पात्र आहे. पिंडीच्या बाजूला खूप सुंदर अशी एक समई आहे. मंदिराच्या बाहेर एक पुरातन काळातली नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. मला वाटतं ती कदाचित पूर्वीच्या काळातली मूर्ती असावी, जुन्या मंदिरातली. जुन्या मंदिराचा एक फोटो सुद्धा मंदिरामध्ये लावलेला आहे. मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव, हनुमान जयंतीचा उत्सव, तसेच श्रावण महिन्यामध्ये 14 अध्यायांचे वाचन पारायण केले जाते. शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन सुद्धा इथे केले जाते. तसेच प्रतिवर्षी मंडळातर्फे सत्यनारायणची पूजा आयोजित केली जाते व येणाऱ्या भाविकांना तीर्थप्रसाद दिला जातो. असे हे ऐतिहासिक कुंडेश्वर मंदिर. जर तुम्हाला कधी जायला भेटलं अलिबागला तर नक्की चौलमधील या मंदिराला भेट द्या. ओम नमः शिवाय. धन्यवाद.